अंधार जुलमी होता पसरला. जय मित्रांनो, आज आहे शिवजयंती. मला पण शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा. तर आपण आता चाललोय भिवंडीला, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर. आपण चाललोय ज्योत आणायला. आपण चाललोय आणि हा बघा अजून इथं ह्याचं आवरलं नाही, चाय पर नष्ट करत असलाय. चल ना, आवा लवकर, लेट होतं आपल्याला. चल लवकर चल. तर तुम्ही बघू शकता, तर आपली सगळी तयारी काल रात्री आपण करून घेतलेली, जागून रात्री. आणि आता अथर्व येते म्हणून सगळे थांबले. बाकीचे सगळे माणसं आपल्या मागे आहेत. आला आपण आपल्या अथर्वला घ्यायला. तर भाऊ बघा आला आपला. पुढे थांबले तिथे मागे अजून. हा सर, काय करा रे. हेलो गाइस, की हालचाल. चाललोय नारळ फोडूनच कुठे पण जायचं मित्रांनो. पण आपल्या निघायचं 4 वाजता. तर आता बघा वाजले इथे 6 वाजले. तर आपण अजून इथंच आहे ना. आता सगळे चालले बघा. ना आपला हा टेम्पो. तर चला डायरेक्ट आपण दुसऱ्या मंदिरातच, यात्राकडे थांबायला नको. काम लेट झालं आपल्याला. आता डायरेक्ट तिथं भेटू आपण. आपण आदर्शात आलतो आहे बघा, महाराजांचं स्मारक बघा. असं एकदम छान असं सजवलेलं शिवजयंती निमित्त. तर मित्रांनो आपण आता पोहोचू इथे. जाम थंडी आहे, असे फोटो पूर्ण सून पडलेत आणि रस्ता बघा कसा एकदम असा. तर मित्रांनो बघा आपण पोहोचलोय ना. भाव आल्या असं बघितलं ना, एकदम मन प्रसन्न आलं. तुम्ही स्वतः बघा. विशेष म्हणजे एकदम सोयी वगैरे एकदम चांगले केलेत. इथं 4 व्हीलर पार्किंग आहे, 2 व्हीलर पार्किंग आहे. इथं चप्पल स्टँड आहे आणि इथे हे नाश्त्यासाठी असं सकाळ सकाळी उघडलं नाही, त्यामुळे एकदम असं निशुल्क आहे सगळीकडं. कुठलाही इथं शुल्क घेतला जात नाही. बघा तुम्ही मंदिर पुढे प्रवेशद्वार कसा आहे, एकदम असा सिम किल्ल्यासारखा केलेला आहे ना. आता आपण चाललोय आत बघा ना. आत आल्या बघा किती छान असं मंदिर दिसतं इथे. सकाळ सकाळ आल्यामुळे गर्दी पण नाही, एकदम शांतता इथे सगळीकडे. पूजा चालू आहे त्यामुळे आपल्या दर्शनासाठी थांबायला लागेल. तोपर्यंत फिरून घेऊया. तर इथे बघा बुरुजवरती जाऊया आपण. इथे वरती आता बुरुज कसा बांधलेला आहे इथे. थंडी एवढी आहे. आता दाखव जरा. हे गुजबम सारे पूर्ण एकदम बघू शकता तुम्ही. तर बघा मित्रांनो, इथं मंदिराच्या माग साईडला पण आहे ना. मंदिराच्या बॅक साईड बघा पूर्ण एकदम असं चारी साईडला ओपन आहे. असं कुठे शहरात नाही बांधलं हे. आणि इथं या बुरुजपाशी फोटो काढायसाठी केले. आता उभं राहा ना. वरती केलं मित्रांनो, तसंच खाली पण केले बघा इथे. आणि इथे बघा प्रत्येक ठिकाणी महाराजांची राजमुद्रा आहे. आणि इथे महाराजांचे फोटोज वगैरे आहेत ते सगळीकडे तुम्ही बघू शकता. आणि हे हात इथे लिहिले आहे, कोणी हात लावू नये. तुम्ही पण इथे हात लावू नका इथे. आणि ही रांगोळी बघा मित्रांनो, एकदम क्वालिटी काढली. बघू शकता महाराजांनी युद्धात वापरलेले सगळे अवजार इथे दाखवले गेलेले आहेत. इथेच तसेच इथे पण इथे तलवार आहेत बघा सर्व. तसे इथं तोफा दाखवलेत बघा. मंदिराच्या दोन्ही साईडला 2 तोफा ठेवलेत तिथं अशा. आणि मंदिर तर काय आमचे बाकीचे लोक आले ते रोशन दादा नाही बघा, तिथे गँग सगळी उभी होती. नाव ऐकू शकता ना बघा. ही आपली बाकीची गँग आताशी पोहोचले ना बघा. आता येईल दर्शनाला. ही पण आपला राजग्रुप पण इथं आलेला आहे. गँग पण आले बघा ना. आपल्या मंडळाचे अध्यक्ष इथली सगळ्या गोष्टींची माहिती देते. आपला हृदयभाई पण आता आलाय, तो मागे होता त्यामुळे. तर तुम्ही पण बघा हळूहळू. अजून ते अभिषेक चालू आहे त्यामुळे आपण आत गेलो नाही दर्शन घ्यायला. अभिषेक झालं की आपण जाऊ, मग तुम्हाला दाखवतो ते.
आता विक्रेत्याने उघडले तुम्ही बघू शकता इथे काय काय आहे. महाराजांच्या फोटो फ्रेम्स, पुस्तके बघू शकता. एकदम छान छान अशा इथे सगळ्या गोष्टी आहेत इथे. आता इथे पुस्तके महाराजांची. आणि इथे तुम्हाला काय पाहिजे असेल किचन, कडा, बाली वगैरे चांगले. वेळ अजून जायचं त्यामुळे अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे. सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे. वाऱ्याच्या येगानी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर. सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर. कस मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. आस्ते कदम महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवरदान जागृत अष्टवरदान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. हर हर चाललोय ज्योत घेऊन. बघू शकता तुम्ही. तर बघा तुम्ही आता जेवढे गाड्या तेवढं तुम्ही बघा. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे. इसेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव धन त्यांचे. ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे. कोणत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे. आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. कलियुगी शिवराय रूपानं जो अवतरे आता. गीतेचा अर्थ रेखितो ते जाळ तलवारे आला. बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त जळे वैरी फळे. आपण आता पोहोचलोय घरी. जाऊन मी कपडे चेंज करून आलो. नाही आपले ते जो थांबले इथे ना. आता आपण आलोय तर आता आपली शाळेत मिरवणूक निघेल. मग ती मिरवणूक बघा. नाव गाजे निगत वार गात कान भाळा भर
भरी शिवबाराचं नाव गाजली तेव्हा मित्रांनो सगळा कार्यक्रम झाला होता. मी आलो होतो खुशीचे फोटो काढायला. मी घातलेली साडी नाही काय माहिती कशा फोटो काढते आता मांडूकडे काकी जाऊन पण देणार नाही घरी लवकर ना काकी बसली तिथं. काकींचा जीव खात होती काकीने म्हणून मला बोलवलं माझा जीव खाते आता. तर काय चाललो आपण आता घरी. मला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आपण चला बाय.